हे फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आज आपण आलेलो आहोत हॉटेल 712 येथे, जे किनी वाठारच्या अगदी जवळच आहे। म्हणजे किनी वाठारच्या इथून एक 500 मीटर अंतरावरतीच हे हॉटेल आहे। आणि इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे आहे त्यांचा बोर्ड, हॉटेल 712। आणि याच्या दोन्ही बाजूला दोन शॉप आहेत, एक आहे पान शॉप आणि सेकंड आहे ते आईस्क्रीमचं। म्हणजे जेवण झाल्यानंतर ना आपण जेव्हा येतो तेव्हा इथं आपण आईस्क्रीम किंवा पाणी घेऊ शकतो। आणि यांची ऑथेंटिकेशन बघाल तर म्हणजे ह्यांनी खूप छान अशी महाराष्ट्र संस्कृती दाखवलेली आहे। जसं की आपल्या गावामध्ये कसं वसलेलं असतं एक गाव, म्हणजे ग्रामपंचायत म्हणा किंवा विहीर म्हणा, म्हणजे याच्यामध्ये सर्व काही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। त्याच्या साईडलाच लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया सुद्धा आहे। म्हणजे सिटीमध्ये जेवढ्या एरियामध्ये हॉटेल असतं तेवढ्या एरिया लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांनी दिलेला आहे। म्हणजे जागा एवढी आहे की आपण मनसोक्त तिथं आनंद घेऊ शकतो। आणि त्याच्या बाजूलाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक स्पेशल सेक्शन सुद्धा केलेलं आहे। त्याच्या बाजूला मावळे उभा राहिलेत, आम्हाला जायला लेट झाला होता त्याच्यामुळे ते बंद होतं। आणि त्याच्या बाजूलाच एक सुंदर असा कोट लिहिलेला होता, तुम्ही आता बघू शकाल। ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला। त्याच्या साईडला छान अशा प्रतिकृती त्यांनी ठेवल्या होत्या। आणि म्हणजे हे सर्जा राजांची जोडी बघाल तर। आणि याच्या पुढे त्यांनी दोन बोर्ड लावले होते, एक होतं ते चायनीज सेक्शनचं होतं आणि दुसरं होतं ते मिसळ सेक्शनचं होतं। म्हणजे लहान मुलांना वगैरे आवडत असेल तर तिथं चायनीज सुद्धा भेटतं, आणि मिसळ मध्ये तर मग खूपच छान, आणि पाणीपुरी वगैरे पण मिळते। आणि जसं गार्डन मध्ये गेल्यानंतर कसा व्ह्यू असतो की पक्षी वगैरे असतात, तसं यांनी सुद्धा ठेवलेले होते। इथे त्यांनी बदक ठेवलेत आणि पुढेच त्यांनी कबूतर सुद्धा ठेवलेले आहेत। आणि त्याच्या बाजूलाच त्यांनी खूप सारे असे ससे ठेवले होते। म्हणजे प्रिशा बघून आमची, म्हणजे माझी मुलगी प्रिशा, तिला बघून एवढा आनंद झाला होता ना। म्हणजे आम्ही तिच्यासाठी एक छान असा टेडी आणलेला होता, पण रिअल मध्ये तिनं पहिल्यांदाच तिथं खूप खुश झाली होती। आणि त्याच्या साईडलाच आहे विहीर, म्हणजे तेव्हा आड म्हणतात ते गावामध्ये। आणि हा आपल्या साऱ्या जगाचा पोशिंदा आहे। आणि त्यांची राणी हा खूप छान असा म्हणजे स्टॅच्यू त्यांनी केलेला होता। मला म्हणजे बघून खूप आनंद झाला होता की म्हणजे त्यांनी कशातच कमी ठेवलेली नव्हती। आणि सर्वांचा फेवरेट पॉइंट म्हणजे सेल्फी पॉइंट। इथं एक शेतकरी लावलेले आहेत आणि आमचे आहो फोटो काढायला गेले। आणि हा आहे त्यांचा ओव्हरऑल म्हणजे सगळा व्ह्यू। म्हणजे इथं त्यांनी केलेला एक सेक्शनला केलेला आहे कॅश काउंटर, सेकंडला आहे इकडं आपल्या जेवणाची व्यवस्था, आणि ग्रुपमध्ये आला असेल तर ते बाजूला त्यांनी दुसरं सेक्शन केलेलं आहे। आणि त्यांनी खूप सुंदर असे तुळशी वृंदावन सुद्धा ठेवलेले होते। म्हणजे एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जशी शांतता हवी असते किंवा माइंड फ्रेश होतं ना, तसं हे ठिकाण आहे। त्यामुळे निवांत वेळ काढूनच जायला हवं इथं, कारण की थोडा वेळ तुम्ही बाहेर छान एन्जॉय करून मुलं खेळून आली तर एकदा जेवण करून घरी गेला का मन कसं प्रसन्न होऊन। आता आमचे आहो आलेले आहेत कॅश काउंटरला। आता आम्ही इथं ऑर्डर करणार आहोत। हे तुम्ही मेन्यू कार्ड बघू शकताय, तुम्ही याचे स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकताय की काय काय प्राइस आहे ते। आणि इथूनच आपल्याला मिळणार आहेत गरम गरम भाकरी, आणि पटपट पटपट बनवतायत तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊयात। आणि आता आम्ही येऊन बसलेलो आहोत आणि सगळेजण आम्ही आता वेट करायला लागलोय। आणि यांची बसण्याची व्यवस्था तुम्ही बघाल तर म्हणजे आपण खाली सुद्धा मांडी घालून बसू शकतो, किंवा तुम्हाला टेबल वरती बसायचं असेल तर टेबलला सुद्धा तुम्ही बसू शकताय। आणि बघाल तर खाली बसण्यासाठी म्हणजे जर खाली तुम्ही बसाल तर ते घोंगडी वगैरे दिलेले आहेत। तर माझी डिश आलेली आहे, मी व्हेज ऑर्डर केलं होतं आणि त्यांनी नॉनव्हेज ऑर्डर केलेलं। तर हा आहे त्यांचा, म्हणजे कोल्हापूरमध्ये कसं पांढरा तांबडा रस्सा फेमस आहे तसं इथं तांबडा आणि पिवळा रस्सा फेमस आहे। आता गरम गरम भाकरी आलेल्या आहेत, आणि ह्यांनी आता सोलकढी सुद्धा सांगितलेली आहेत। आणि आहो आमचे टेस्ट करायला लागलेत। तर शेवटी आता म्हटलं जाताना आपण पण थोडासा झोका खेळूनच जाऊयात, थोडं गावाकडचं जरा आनंद घेऊन जाऊया। आणि फायनल टचअप म्हणजे आपण आलेलो आहोत आता पान खायला। तर इथं दोन प्रकारचे पान मिळतात, एक चॉकलेट पान आणि एक मसाला पान। तर आम्ही आता मसाला पान घेतलेला आहे। त्याच्या साईडला सुंदर असा कोट लावलेला आहे, आणि याचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल। हे कोल्हापूर आणि साताराच्या हायवेच्या रोडलाच आहे, किनी वाठारच्या इथून 500 मीटरच्या अंतरावरतीच आहे ते। आणि आता आमचं आलेलं आहे मसाला पान, आणि त्याच्यावरची चेरी ऑब्विसली प्रिशाच कायम खाते, आम्हाला फक्त पान मिळतं खायला। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। परत एका व्हिडिओ मध्ये आपण भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।